पण त्यांना जर त्यांचा अनुभव विचारला ना, खूप लोक असे सांगतात की त्यांना घरचे फोर्स करता येईल. तर नमस्कार मित्रांनो, एवढे थकले तरी मी आता ब्लॉगला सुरुवात केली आहे. पूर्ण दिवसभर फिरून आले. मी एवढे लांब लांब गेले होते. आज दिवसभरात मी 2 शूट केले, पूर्ण जाम झाले. मी आत्ताशी आले, दिवस सकाळपासून पाणी नव्हतं प्यायलं. आल्या ब्लॉग सुरू केलाय, कारण आज ब्लॉग अपलोड करायला काही नाही म्हणून. आणि ब्लॉग काढायला वावरात आले. माझी मम्मी घास कापी ती. मी पूर्ण थकले. तुम्ही बघा माझे डोळे कसे झाले, एवढी झोप आहे डोळ्यावरती, तरी पण मी ब्लॉग बनवायला आले. आणि त्या साईडला माझी बहीण पण ब्लॉग बनवती. काय करू, ब्लॉग बनवणं लय गरजेचं आहे, अपलोड करणं लय गरजेचं आहे म्हणून आले. आजचाच दिवस तुम्हाला फेस टू फेस गप्पा मारताना ब्लॉग बघायला भेटेल. नंतर आपण तुम्हाला विशेष काहीतरी दाखवू, कारण तेच कंटाळा येतो. माझी बहीण आजारी झाली, तिथे पोट दुखत आहे कंटिन्यू, आणि तिला कावीळ पाहिजे. तर अजून काहीतरी बोलतात. काय बोलणार आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बस हेच बोलू शकते मी. घेतलं लगेच तिने व्हिडिओ. चला मी चालले, मी इतकी थकून आले पण बरंच ब्लॉग बनवून राहिले. तर या ब्लॉग मध्ये असं झालं, मला सगळं कन्फ्युजन झाली. पोरगी पुढे बोलती, मी मागं बोलते, तर मी आता पुढे हा. तर या ब्लॉग मध्ये मी असं बोलणार आहे, थांबा कोणीतरी तिकडे चढायचंय. तर या ब्लॉग मध्ये मला तुम्हाला असं सांगायचंय. पहिल्यांदा सांगून डाळिंबाच्या वावरात आले डाळिंब शोधायला, कारण मला डाळिंब खायचंय. मला आले मला खायला लागत. हा, तर हा व्हिडिओ असा आहे की मला कोणतरी प्रश्न विचारला होता की तू कॅमेऱ्याची भीती कशी घालवली. तर मी कॅमेऱ्याची भीती अशी घालवली, मी हे सांगितलं की नाही मागच्या ब्लॉगमध्ये, मला नाही आठवत, पण मी तरी परत सांगते. मी कॅमेऱ्याची भीती अशी घालवली कारण लहानपणापासून मी भाषणामध्ये पार्टिसिपेट करते, त्याच्यामुळे मला लोकांसमोर बोलायची लय सवय आहे. आणि मी लोकांसमोर बोलायला घाबरत नाही, म्हणजे डायरेक्ट बोलते. त्याच्यामुळे आता कॅमेऱ्यासमोर काय आपल्याला चेहरा पाहायचा आहे, त्याच्यामुळे काय भीती वाटत नाही. आणि असंच मला बोलायची सवय आहे, त्यामुळे मी बोलते. मी थकलेले, मी बोलते आता. मला भीती नाही वाटत कॅमेऱ्याची. म्हणजे माझ्यासमोर किती जरी लोक असले ना तरी मी बोलन. त्याला डेअरिंग लागते, कारण लहानपणापासून सवय लागते म्हणजे लोकांसमोर बोलायची. असं अचानक नाही बोलता येत आपल्याला. मला काय बोलावं सुचत नाही. माझी बहीण तिकडे काहीतरी बोलतीये, मी तेच तुम्हाला सांगते. आमचं काय झालंय, आम्हाला ना भंडारदऱ्याला फिरायला जायचं होतं, म्हणजे कुठेतरी फिरायला जायचं होतं. पण आम्ही ठरवलं भंडारदऱ्याला जायचं. पण आमचं असंच पुढं मागं चाललंय, कोणाचं हा कोणाचं नाही. मग तेच ती सांगतीये. आम्ही ठरवलं हरिश्चंद्रगडला जायचं. आमचं असं कन्फ्युजन होतं, भंडारदऱ्याला जायचं का हरिश्चंद्रगडला जायचं, कुठं जायचं. मग शेवटी आम्ही ठरवलं होतं भंडारदऱ्याला जायचं, पण भंडारदऱ्याचं झालं कॅन्सल. असं चाललंय पुढं मागं, कधी जायचं. मग एखाद्या दिवशी ठरवू आणि फिक्स जाऊ. आता मला डाळिंब सापडले आणि मी ते डाळिंब तोडते, तुमच्यासमोर तुम्हाला दाखवते. हे डाळिंब सापडले बोलता बोलता. माझी बहीण मला घाबरती, मला म्हणे एवढ्या अडचणीत नको जाऊ. चला मी 2 डाळिंब तोडले. आता आमच्याच इथे तारी खालून जाते मी. असं तारी खालून जायला लागत असल्यावर माझी बहीण अडचणीला घाबरती. मी 2 डाळिंब तोडले, आता मी डाळिंब खाते. तुम्हाला माहिती आहे आमचं काय झालंय, आम्ही येतो ब्लॉग बनवायला आणि रोज डाळिंब तोडतो, रोज एक डाळिंब खाऊन जातो. तेव्हा ती मागे आता ही डाळिंब आम्ही ही जरी छोटं डाळिंब असून लय मोठं होतं, आम्हाला प्रॉपर माहिती डाळिंब कसं कापता काय असं इकडं. पण आता हात तोंडानेच फवारा नाही मारेल याला. कच्चा आहे डाळिंब, पण कच्चा बस नाही कुठतरी. आम्ही डाळिंब तोडलंय, पण माझ्या बहिणीचं पिक्केल निघालं, माझं थोडंसं अजून झालेलं नाही ते तयार. हे झालेलं आहे ठीक पैकी, म्हणून आम्ही इथं वावरात बसून डाळिंब खातोय. मला कॉमेंट केली होती एका दादानी, तू ब्लॉग मोठे बनवायचा, उद्यापासून नक्की बनवून. आज माझी बनवायची 0% कॅपॅसिटी होती, तरी पण मी रोज ब्लॉग बनवते, म्हणून मी आता पण ब्लॉग बनवते, फक्त तुमच्याशी गप्पा मारते. मला वेगळा ब्लॉग बनवायचा होता. कारण तुम्हाला माहिती आहे का, मला कोणीतरी कॉमेंट केली होती, म्हणजे मी इंजिनिअरिंगला मेकॅनिकलला, तू सॉम शिकव, FM शिकव, आणि असे आमचे सब्जेक्ट येते, सॉलिड मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स. ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे बाप सब्जेक्ट आहे, ते आम्हीच काठावरती पास होतो. आणि आम्ही काय शिकवणार आहे, मी काय शिकवणार आहे, सॉम म्हणते, फ्लुइड मेकॅनिक्स म्हणते. इतके हार्ड सब्जेक्ट येते मेकॅनिकलचे, सगळ्यात हार्ड सब्जेक्ट येते. सॉम, FM, मेकॅनिक्स तरी इझी आहे, पहिल्यांदा हार्ड जातो. काही नाही बाकी. हा, लोकांना काय वाटतं इंजिनिअरिंगला सोपी, अजिबात सोपी नाही. म्हणजे आता
मी तर करते अभ्यास, तुम्हाला वाटत असं मी अभ्यास करीत नाही, पण मी दोन्ही पण मॅनेज करते. आता मी ब्लॉगिंग सुरू केली. आधी मी मी रेग्युलर कॉलेज करते, पण कसं आहे आता नवीन नवीन कॉलेज उघडले, आता जास्त कोणी येत नाही, म्हणून मी पण आता थोडंसं ब्रेक घेतलाय. जाणार आहे मी रविवारी, जाणार आहे मी पण कॉलेजला. मग काही लवकर गावाला नाही येणार, त्याच्यामुळे हाय आता 8 एक दिवस तर थोडंसं फिरून घ्यावं. फिरून कशाच मी कामच करते. आणि म्हणून मी काय बोलता, आपलं तिकडे गेलं का नाशिकला, इकडची लई आठवण येते. आता कसं व्हायचं माझं मलाच नाही माहिती. मी कशी राहायची तिथं, एवढा दिवस राहिले इकडे गावाला. आता कसं करमतं कसं नाही काय माहिती. आणि लोकांना इंजिनिअरिंग लई सोपी वाटते. म्हणजे मी सांगते, इतके लोक वाईडी पडतात. ज्यांना खरं इंजिनिअरिंग घ्यायची इच्छा आहे ना, मी म्हणजे त्यांनीच इंजिनिअरिंग घेतली पाहिजे. कधी कधी काय होतं, घरचे पण समोरच्यांना मुलांना हे करता फोर्स की नाही इंजिनिअरिंगला घे, इंजिनिअरिंगला घे. आता मी आमच्या क्लासमधला अनुभव सांगते, खूप जणांनी कॉलेज सोडले. खूप आता या वर्षी किती जण सोडतं सांगता नाही येत, कारण थर्ड इयरला असं राहतं, फर्स्ट इयर ऑल क्लिअर लागतं ना, म्हणजे वायडी नाही लागत. तर किती जण सोडता काय माहिती आता. कारण असं आहे की ज्यांना नाही जमत ते वाईडी पडतं, मग त्यांना सोडायलाच लागतं. पण त्यांना जर त्यांचा अनुभव विचारला ना, खूप लोक असे सांगतात की त्यांना घरचे फोर्स करता इंजिनिअरिंग घ्यायला. तर असं अजिबात नाही केलं पाहिजे, कारण प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला हे चूज करायला की ज्याला ज्याच्यात आवड आहे ना त्यांनी त्याच्यात केलं पाहिजे बस. म्हणजे कोणाचं वर्ष वाया जात नाही. आता बघ खूप जणांचे 2 वर्ष वाया जातील. मग काही काहींचे घरचे टॉर्चर करतील, काय काय बोलतील. लय अवघड राहतं, कोणत्याच गोष्टी सोप्या नाही. त्याच्यामुळे जी आवड आहे तीच गोष्ट जपली पाहिजे, तीच गोष्ट केली पाहिजे. आणि बस, आज माझ्याकडे जास्त काही बोलायला नाही. मी उद्याचा व्लॉग नक्की खूप खूप छान बनवेल, खूप खूप छान बनवेल. आणि हो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. आता मी घरी जाते कारण मी पूर्ण थकली ना, आता मी झोपणार आहे. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून नक्की घ्या.